नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बेसिक मॅथमॅटिक्स 1 M1 या लेक्चर सिरीजमध्ये. त्यामध्ये आपण पहिला चॅप्टर पाहणार आहोत, लॉगॅरिथम. या चॅप्टरमध्ये आपल्याला लॉगॅरिथम म्हणजे काय ही कन्सेप्ट जाणून घ्यायची आहे आणि लॉगॅरिथमचे लॉज काय काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगतो जे तुम्हाला मदत करतील लॉगॅरिथम चॅप्टर शिकण्यासाठी. तर फर्स्ट कन्सेप्ट आय वॉन्ट टू रिवाइज टू यू इज नंबर लाईन. याला म्हणतात मराठीमध्ये संख्या रेषा. मी ही सिरीज इंग्लिश आणि मराठी असं मिक्स सांगेल. जिथं जिथं इंग्लिश वर्ड अवॉइडच करता येणार नाही तिथे इंग्लिश वापरेल आणि बाकीच्या ठिकाणी मराठीतून तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगायचा प्रयत्न करीन, ज्यामुळे ही लेक्चर सिरीज तुम्हाला आवडेल आणि तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता. तर नंबर लाईन म्हणजे काय? तर नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा. एक रेषा मी ड्रॉ केली, ज्या रेषेचा मध्य 0 आहे आणि ती उजव्या बाजूला, 0च्या उजव्या बाजूला आणि 0च्या डाव्या बाजूला इकडं पॉझिटिव्ह इन्फिनिटी, इकडं निगेटिव्ह इन्फिनिटी पर्यंत पसरलेली आहे ती संख्या रेषा. 0च्या उजव्या बाजूला तुम्हाला माहित आहे, 0च्या उजव्या बाजूला हे पॉझिटिव्ह रियल नंबर्स असतात. एक, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 0च्या डाव्या बाजूला निगेटिव्ह रियल नंबर्स असतात. 1, 2, -1, -2, -3, -4, -5, -6, -7. तर लॉगॅरिथम मध्ये आपण पॉझिटिव्ह रियल नंबर्स म्हणजे 0च्या राईट हँड साइडला उजव्या बाजूला असणाऱ्या संख्यांसोबत आणि लॉगॅरिथम फंक्शन सोबत खेळणार आहोत. याच्या पुढच्या उजव्या बाजूला असणारे सगळे नंबर्स आणि लॉगॅरिथम, त्याला शॉर्ट टर्म मध्ये आपण लॉग असे म्हणतो, यासोबत आपण खेळणार आहोत. तर त्याच्यानंतर तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगतो, व्हेरिएबल, ज्याला मराठीतून चल असे म्हणतात, चल. व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे एक वाहन, एक वाहक, कंटेनर, किंवा तुम्ही त्याला डिनोट करतात ए, स्मॉल लेटर मध्ये बी, सी, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. ए हे स्मॉल लेटर मधला ए वेगळा व्हेरिएबल आहे, हा कॅपिटल लेटर मधला ए वेगळा व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलला आपण एखादी व्हॅल्यू असाइन करू शकतो किंवा या व्हेरिएबल ए च्या पाठीवर एखादी व्हॅल्यू असेल ती तो घेऊन जातो पूर्ण तुमचं गणित सॉल्व्ह होईपर्यंत. तर हे व्हेरिएबलचा कन्सेप्ट. तर यापुढे आपण लॉगॅरिथम शिकताना पॉझिटिव्ह रियल नंबर्सशी डील करणार आहोत. पॉझिटिव्ह रियल नंबर्स.
पॉझिटिव्ह रिअल नंबरशी डील करणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला सेकंड कन्सेप्ट सांगेल, इंडेक्स म्हणजे घातांक. तर तुम्ही 10वी पर्यंत शिकलेला आहेत, जसं 3चा पॉवर 4, 3चा घात 4 म्हणजे काय, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 किती येतं, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणजे 3चा घात 4 3 रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू 81. ह्याला काय म्हणायचं, 3 ला हा बेस. हे काय 4, त्याला म्हणायचं इंडेक्स किंवा एक्सपोनंट किंवा पॉवर. आणि हे 81 आन्सर आहे. 81 इज द आन्सर. तसं दुसरं एक एक्झाम्पल बघू. 2चा घात 5 2 रेज टू पॉवर 5 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32. 32 इज द आन्सर. आपण असं लिहू शकतो, 2 रेज टू पॉवर 5 इज इक्वल टू 32. 2 काय, ह्या इंडेक्सचा बेस आहे. 5 काय, हा एक्सपोनंट आहे. 5 इज एक्सपोनंट. आणि 32 काय, आन्सर. ओके, हे झाले बेसिक कन्सेप्ट. या बेसिक कन्सेप्टच्या साहाय्याने आता आपण लॉगॅरिथम कडे वळणार आहोत. तर पाहूया लॉगॅरिथम काय कन्सेप्ट आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं 3 रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू 81. तर मी काय करतोय, आता हे लॉगॅरिथम फंक्शन वापरतोय. लॉग लिहितो, लॉग. लॉगॅरिथमचं शॉर्ट फॉर्म तुम्हाला आधीच सांगितलं, लॉग असं लिहिलो. त्यानंतर हा जो आपल्याला इंडेक्सचा बेस होता 3, मी ह्या लॉगचा बेस लिहितो 3. आणि हा जो 81 होता, हा मी इथं ज्याचा लॉग काढायचा आहे तो 81 इज इक्वल टू 4. बघा, ह्या 3 ला मी इथं बेसला लिहिलं. 81 चा लॉग काढला आपण टू द बेस 3 आणि हे 4 त्याचा आन्सर आलं. म्हणजे लॉगॅरिथम is a function in mathematics which indicate exponent. बघा, तुम्ही आधीच शिकलेला आहात इंडायसेस, घातांक, घातांक. त्याचाच वापर करून आपण इंडेक्सचाच वापर करून त्याच कन्सेप्टला मॉडिफाय करून लॉगॅरिथम कडे वळलो. आपण सगळे पॉझिटिव्ह रिअल नंबर घेतलोय. 3 हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, 4 हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, 81 हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. त्याला आम्ही कसं लिहिलो बघा, 3 हा बेस होता तर लॉगचा बेस घेतला 3. इथं आन्सर 81 होतो, त्यात ते लॉगॅरिथम मध्ये आपण टाकलं. नंतर 4 हे एक्सपोनंट त्याचा आन्सर आलं. म्हणून मी असं म्हणू शकतो की लॉगॅरिथम इज अ फंक्शन ऑफ इन मॅथमॅटिक्स
विच इंडिकेट एक्सपोनंट. आता आपण प्रॉपर डेफिनेशन करूया. प्रॉपर डेफिनेशन करताना मी काय करतो, लेट मानू, काय मानूया, ए कॉमा बी अँड एम बी एनी पॉझिटिव्ह रियल नंबर्स and a raised to power m is equal to b. काय, a raised to power m is equal to b. Then m is called as logarithm of b to the base a. Logarithm of b to the base a, किंवा तुम्ही असं म्हणू शकता log to the base a of b. परत एकदा डेफिनेशन मी रीड करतो. लेट मानूया आपण की ए बी आणि एम हे कोणते तरी पॉझिटिव्ह रियल नंबर्स आहेत आणि ए रेज टू पॉवर एम इज इक्वल टू बी आहे, तर एम इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथम ऑफ बी टू द बेस ए. ही झाली डेफिनेशन. आपण कसं लिहू शकतो याला, तर आपण असं लिहू शकतो, लॉग बेस लिहायचा, काय बेस ए. इथं कसा इंडेक्स मध्ये बेस होता 3, तसंच लॉग बेस ए लिहिला आणि नंतर काय कशाचं घ्यायचंय, बी चा लॉगॅरिथम काढायचा. किती येईल, हे एक एक्सपोनंट इंडिकेट करतं यम, हे एक एक्सपोनंट इंडिकेट करतं एम. सिम्पली हे आपण असं लिहू शकतो, सिंपल लँग्वेज. ही याची डेफिनेशन. आता पुढे पाहूया. मी मागे सांगितलं की लॉगॅरिथम इज अ फंक्शन दॅट इंडिकेट्स अन एक्सपोनंट. आता आपण एक जनरलाइज करूत अजून. समजा ए वाय आणि एक्स बी एनी पॉझिटिव्ह रियल नंबर. आणि ए रेज टू पॉवर एम इज इक्वल टू एक्स. आता मला सांगा, तुम्हाला लिहिता येईल का? व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला याचा लॉगॅरिथमिक फॉर्म, एक असतो इंडेक्स फॉर्म, हा झाला इंडेक्स फॉर्म, इंडायसेस मधला फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म तुम्ही लिहू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करून बघा. तर याचा लॉगॅरिथमिक फॉर्म असा येईल, लॉग, हा बेस, या लॉगच्या बेसला लिहायचा ए, हा एक्स जो आन्सर होता तो इथं लिहायचं, एक्स इज इक्वल टू, एक्सपोनेंट इज द आन्सर ऑफ लॉग. लॉग इंडिकेट्स अन एक्सपोनेंट. म्हणजे मी असं लिहू शकतो, लॉग ए एक्स इज इक्वल टू, याला रीड कसं करायचं, लॉग टू द बेस ए ऑफ एक्स, log to the base a of x is y. किंवा log of a, log of x to the base a is y.
हा सिंपल कन्सेप्ट लॉगॅरिथमचा आहे. ही झाली लॉगॅरिथमचं इंट्रोडक्शन, लॉगॅरिथमची डेफिनेशन. थँक्यू.